पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आता सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। अशातच आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीने आत्महत्या करण्याआधी तिच्यासोबत मारहाण झाली होती अशी माहिती समोर आली आहे। वैष्णवीला तिच्या नवऱ्यानेच पाईपाने मारहाण केली होती अशी कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे। त्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय। आरोपी शशांक हगवणे याने ज्या पाईपाने वैष्णवीला मारहाण केली होती तो पाईप पोलिसांनी जप्त केलाय। तो पाईप देखील शशांकच्या स्वतःच्या मालकीचा आहे। तसेच ऍक्टिवा मोपेड व 4 व्हीलर गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। दरम्यान वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झालेला होता। मात्र लग्नाच्या 6 महिन्यांनीच वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला। विशेष म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं असूनही वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात 51 तोळे सोनं आणि 7.5 किलोची चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कार हुंडा म्हणून दिलेली होती। त्यानंतर हगवणे कुटुंबांची हव्यास वाढत चालला होता।